नमस्कार मंडळी, मी राजश्री ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. सो आजच्या दिवशी आमच्याकडे 40 लोकांची पार्टी आहे, म्हणजे गेट टुगेदर आहे त्यांचं. सो वेगवेगळ्या ठिकाणची लोकं म्हणजे मुंबई, त्याच्यानंतर कोल्हापूर, सातारा आणि पुणे आणि त्याच्याशिवाय काही लोकं जी आहेत ती कणकवलीतली, अशी प्रकारची विविध लोकं म्हणजे विविध ठिकाणी राहणारी लोकं आज एकत्र येऊन आमच्या ह्या रिसॉर्टवरती गेट टुगेदर करणार आहेत. सो त्याची जी थोडीशी माझ्या बहिणीला मी आज मदत करणार आहे व्हेज नॉनव्हेज जेवणासाठी. त्याच्याशिवाय काय काय जेवणात असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो आजचा हा आमच्या रिसॉर्टमधला जेवण बनवण्याचा जो माझा थोडासा जो प्रयत्न आहे बहिणीला मदत करण्याचा, आणि आमचं रिसॉर्ट थोडंफार मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सो ते पाहायला विसरू नका. तोच आजचा हा व्लॉग असणार आहे. आणि ज्यांनी कोणी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी पटकन सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईबड असतील त्यांनी आपले व्लॉग जो आहे तो शेअर करायला विसरू नका. चला तर आता मी जाते आणि बहिणीला मदत करते. सो आजचा जो दिवस असणार आहे त्या दिवशी बरंच सारं जेवण आहे. सो जेवणामध्ये काय काय आहे, काय काय बनवणार आहे हे सर्व तर तुम्हाला मी सांगतेच. तर इथे म्हणजे कुर्म्याची भाजी चिरायला सुरुवात केलेली आहे. आणि ह्या बाजूला कांदा, टोमॅटो आणि या इकडे सर्व भाज्या धुवून एकदा पाण्यात घातलेल्या आहेत पुन्हा. छाया, आजचं काय काय मेनू आहे? कुर्मा, गावठीचा रस्सा, सुकं, बॉयलर, पुरी, वडे, सोलकढी, भात, दाल फ्राय. अच्छा, आणि किती लोक आहेत? बासुंदी. 40 लोक आहेत. 40 लोक आहेत. व्हेज आणि नॉनव्हेज असे दोघं पण आहेत. हो. चला तर आम्ही आता उरलेलं जे आहे म्हणजे इथे सोलकडीसाठी नारळ पण खवायचं आहे, इथे फोडून ठेवलेलं आहे. तर आम्ही इथे बाकी सगळ्या गोष्टी आता तयारी करतो आणि त्यानंतर हळूहळू जेव्हा फोडणी घालायला लागेल तेव्हा माझ्या बहिणीची जी रेसिपी आहे ना ती पण तुमच्यावर शेअर करेन. माझी बहीण कुर्मा बनवायला घेते. सो आज तुमच्याबरोबर जे लग्नामध्ये जो कुर्मा बनवला जातो त्याची रेसिपी शेअर करते, कारण आज आमच्याकडे ऑथेंटिक मालवणी जेवण आहे. सो आता याच्यात प्रथमतः घातलेला आहे तेल आणि आता याच्यात घातलेला आहे कांदा. किती लोकांसाठी बनवते हा कुर्मा? 60 लोकांसाठी. हा कुर्मा जी बनवते आहे ती 7 लोकांसाठी बनवते. तर आता हा कांदा घातलेला आहे तेलामध्ये आणि तो परतायचा आता व्यवस्थित. आणि याच्यामध्ये आता टोमॅटो घातलेले आहे, तुम्ही बघू शकता इथे कांदा व्यवस्थित शिजला आहे. आणि आता याच्यामध्ये 3 टोमॅटो घातलेले आहेत, मोठे 3 टोमॅटो.
आणि आता ह्याच्यात घातलेली आहे आलं लसूण कोथिंबीर याची पेस्ट घातलेली आहे. 3 चमचे ही पेस्ट घातली इथे. आता याच्यामध्ये हलकासा गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर आता ह्याच्यात घालणार आहे लाल तिखट. गरम मसाला 2च चमचे घातला आहे आणि 3 चमचे इथे लाल तिखट घातलेला आहे, रंगासाठी घातलेला आहे हे. आणि आता ह्याच्यात घालणार आहे 1 चमचा हळद आणि त्यानंतर इथे घातलेला आहे 3 चमचे मालवणी मसाला. आणि आता हे सर्व मिक्स केलेलं आहे. आणि आता ह्याच्यात घालणार आहे भाज्या आणि भाज्यांमध्ये ह्याच्यामध्ये आहे बटाटा, फ्लॉवर, गाजर, मटार आणि फरसबी. त्या सर्व व्हेज कुर्म्याच्या भाज्या आहेत आणि त्या सर्व आता ह्याच्यात घालते. आणि त्याच्यानंतर ह्या बाजूला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. गरम पाण्यामुळे ह्याच्यामध्ये जी तरी येणार आहे म्हणजे हलकीशी आपल्याला ग्रेव्ही करणार आहोत, सो तीसुद्धा खूप छान होणार आहे. आता ह्या सर्व भाज्या घातल्यानंतर हे सर्व ढवळून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्या हे व्यवस्थित ही भाजी आता सर्व मिक्स करून घेते. भाज्या बुडतील एवढं ह्याच्यात आता पाणी घातलं आहे आणि हे व्यवस्थित ढवळून ह्याला मीठ घातलं आहे. आणि आता 10 मिनटं असंच हे शिजवायला ठेवायचं आहे. दाखवते आपल्या इथे कुर्मा शिजतोय तो. हा बघा, कुर्मा शिजतोय आपला. आणि एका बाजूला आपली बटाट्याची भाजी फोडणीला घातलेली आहे. इथे आता तयार झालेली आहे आमची सोलकढी. तुम्ही बघू शकता इथे 40 माणसांसाठी सोलकढी तयार होते. मस्त असा गुलाबीचा रंग आला आहे. आता याच्यात फक्त हे इथे गाळल्यानंतर याच्यात घालणार कोथिंबीर आणि सोलकढी प्यायला रेडी. तुम्ही दाखवते आमचं जेवण काय काय झालेलं आहे ते. तर ह्या बाजूला बटाट्याची भाजी झाली आहे, ते दूध गरम केलेलं आहे. आणि ह्या बाजूला आमची कोशिंबीरसुद्धा तयार झालेली आहे, फक्त याच्यात मीठ घालायचं बाकी आहे. आपला हा कुर्मा रेडी झालेला आहे. आणि या बाजूला भात शिजायला ठेवला आहे. आणि आता इथे गावठी चिकनचा रस्सा मालवणी पद्धतीतला तो कसा करतात त्याची पण रेसिपी मी तुमच्यावर शेअर करते. आणि आता ह्याच्या गावठी चिकनच्या रस्स्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घातली आणि त्याच्याशिवाय इथे तमालपत्रसुद्धा घातलं आहे. हे बघा, तमालपत्र घातलं आहे आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा घातलेली आहे. आणि आता हे व्यवस्थित शिजवायला ठेवायचं आहे. आणि आता याच्यात घातलेला आहे आपलं गावठी चिकन, त्याच्यानंतर मालवणी मसाला घातला आहे, लाल तिखट घातलं आहे. आणि आता याच्यामध्ये घातलेलं आहे गरम पाणी आणि हे आता शिजवायला ठेवणार आहे. एक 15-20 मिनटं हे शिजत राहिलं पाहिजे. आणि हे शिजल्यानंतर मग ह्याच्यामध्ये बाकी जे वाटण आहे ते घालायचं आहे आपल्याला. आणि ह्या बाजूला आपला भात पण शिजलेला आहे. 40 माणसांसाठी हा एवढा भात पण आहे. आणि आता या बाजूला तुम्ही बघू शकता मस्त असं तरी आलेली आहे. आपलं चिकन शिजतं आहे आता इथे. आणि ह्या बाजूला आता इथे या कढईमध्ये वाटण करायला घेणार आहे. तर आता इथे तेल घेतले आणि तेलामध्ये घातलेले आहेत लवंगा. आणि ह्या बाजूला बघा चिकन मस्त खतखत आहे, शिजतं आहे आपलं चिकन. आणि आता याच्यात घातलेला आहे कांदा, त्याच्याशिवाय सुक्या लाल मिरच्या आणि धणेसुद्धा घातलेले आहे त्याच्यात. त्या सुक्या लाल मिरच्या दाखवू, ह्या सुक्या लाल मिरच्या आणि धणे असं सगळं घालून परतवायचं आहे. कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आता याच्यात टाकलेलं आहे तमालपत्र आणि आल्याचे तुकडे टाकलेले आहेत याच्यात. त्याचबरोबर याच्यात घातलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्यासुद्धा, 2 लसणाच्या पाकळ्या अख्ख्या घातलेल्या आहेत त्याच्यात. आणि आता ह्याच्यात घातलेले आहे सुकं खोबरं. आणि आता व्यवस्थित सर्व परतून घ्यायचे. ही तुम्हाला तमालपत्राची पानं दिसत आहेत ना, ही आपल्याच झाडाची आहेत. तर आता हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर थंड झालं की मग मिक्सरला वाटायचं आहे. या बाजूला तुम्हाला दाखवते आपलं मटण किती शिजलं आहे, सॉरी चिकन किती शिजलं आहे ते. मला सारखं मटणच तोंडाला येतं कारण काल मटण होतं त्याच्यामुळे. सो हे आहे चिकन जे आपलं शिजतं इथे. गावठी चिकन आहे हे, त्यामुळे थोडंसं शिजायला थोडा वेळ लागतो. आणि ह्या बाजूला हां, ही आमची काकी आहे ना, ती वड्याचं पीठ मळते. आणि हो आमचं पर्व दादा आमका खूप मदत असता याची, सगळ्याच कामाची. आता या बाजूला बॉयलर चिकनची जी चिकनचा रस्सा नाही, सुकं चिकन, तिथे बॉयलर सुकं चिकनची तयारी केली. तेल घातलं आहे आणि त्याच्यात घातलेला आहे कांदा. आणि या बाजूला कढई ठेवली आहे. वडे आणि जे आमच्याकडे आज पुऱ्या आहेत
वडे आणि पुऱ्या दोन्ही पण आहेत, त्याच्यासाठी इथे तेल पण ठेवले. थोड्या वेळाने करायला घेणार आहे. आणि आता इथे सुकं चिकनची तयारी. ह्या बाजूला आमचा परब्या दादा सगळी जी ताटं लागणार आहेत तर ती ताटं सगळी पुसून ठेवतोय. आणि आता पुऱ्यांची तयारी. ह्या किती पुऱ्या, किती लोकांसाठी पुऱ्या करायच्या आहेत? 6 लोकांसाठीच्या पुऱ्या. परब्या का तुका काय बोलूचा? बोल रे, 4 शब्द तुझे बोल. काय ते वाटण तयार झालंय आणि हे आता वाटण थंड होतंय. आणि ह्या बाजूला आता थोडंसं वाटण मी आता लावायला घेते मिक्सरला. आता हळूहळू मिक्सरला वाटण लागणार. आणि म्हणजे हे मिक्स झालं की मग हे जे चिकन आहे ना, ओलं चिकन, त्यात ते वाटण घालायचं आहे. आणि त्याच्याशिवाय हा जो कुर्मा आहे त्यालासुद्धा, हा बघा कुर्मा, ह्यालासुद्धा वाटण लावायचं आहे. आता तेल, कांदा असं सर्व घातल्यानंतर याच्यामध्ये हळद, आमचा घरगुती मसाला, मालवणी मसाला, तो घातलेला आहे याच्यामध्ये. आणि आता याच्यात लाल तिखटसुद्धा घालणार आहे. तर हा मसाला थोडासा जरा परतून घेते. अरे काय गरमीत चहा पितास? तुमका कशी जातात चहा गरमीत? पण माका नाही पाहिजे जात गरमीत चहा. त्या का म्हणलंय चहाची आवड आहे ह्या का कधी पण दी चहा. तर बघ अजून पाहिजे चहा. आणि आता सुकं चिकनसाठी चिकन याच्यात घातलंय आणि मसाला वगैरे सर्व घालून आता व्यवस्थित ढवळलंय. आणि याच्यावरती आता वेळणी ठेवलेली आहे. आणि हे आता एक 10 मिनिटासाठी शिजवायचं आहे आपल्याला. ही बघा आज एवढी 40 माणसं आमच्याकडे आहेत जेवणासाठी. आणि अर्धी थोडीशी बागेत फिरतायत. हा आहे आमचा हॉल. आता हे सुकं चिकन अर्ध शिजलेलं आहे आणि याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घातलंय की ज्याच्यामुळे ते आता पुन्हा याच्यावरती ताट ठेवणार आणि त्याच्यानंतर हे पूर्ण शिजेल. हे सुकं चिकन आहे. आणि ह्या बाजूला कुर्म्यात आता वाटण घातलेलं आहे. आणि अशा पद्धतीत हो कळली. आपला कुर्मा जो आहे, जो कोकणामध्ये ज्या वेळेला कोणाचं लग्न किंवा काही कार्यक्रम असेल ना, तेव्हा असा कुर्मा केला जातो मिक्स भाज्यांचा. ह्याका म्हणतात मालवणी कुर्मो. ह्याच्यात आम्ही नंतर काजूसुद्धा घातलेले आहेत, हे बघा. सो चला, आपला हा कुर्मा तर रेडी झाला आहे. आता हे बाकीचे चिकन आहे आणि त्याच्यानंतर इथे वड्याचं पीठ आणि पुऱ्यांचं पीठ मळून ठेवलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते वड्यांचं पीठ. हे आहे वड्यांचं पीठ. हे वड्यांचं पीठ आहे हे. आणि हे आहे पुऱ्यांचं पीठ. वडे आणि पुऱ्या असे दोन्ही आहेत आज. कारण पुऱ्या कमी लोकांच्या आहेत, एक 7 लोकांच्या आहेत पुऱ्या, त्याच्यामुळे एवढंच पीठ मळलं आहे. पण वडे मात्र बऱ्याच जणांना हवेत कारण चिकन आहे, त्याच्यामुळे हे एवढं आहे चिकनसाठी वडे. या सुकं चिकनमध्ये सुद्धा वाटण घातलेलं आहे, हे बघा. आणि आता हे व्यवस्थित ढवळायचं आहे. मग आपलं तयार झालं सुकं चिकन इथे. आणि ह्या बाजूला आता मी डाळ फोडणीला घालते. तुम्हाला दाखवते मी आता आमचं काय काय जेवण तयार झालेलं आहे ते पुन्हा एकदा. त्याच्यामध्ये आहे हा व्हेज कुर्मा. त्याच्यानंतर ह्या बाजूला आहे बटाट्याची भाजी. ह्या बाजूला हे आहे ओलं चिकन म्हणजे रस्सा आहे. ह्याच्यामध्ये आहे सोलकढी. ही कोशिंबीर आहे, फक्त मीठ घालायचं बाकी याच्यात. तर आता आमचे वडे वगैरे फ्राय झालेले आहेत आणि सर्व जेवण तयार आहे. सो आता जी लोकं आहेत जेवायला, सो त्यांना आता जेवण वाढतोय.
ते सुद्धा तुम्हाला दाखवते जेवण लावल्यानंतर. कारण 40 माणसं, कारण जेव्हा आता मी त्यांचे फोटो वगैरे काढायला गेले तेव्हा खूप कमी लोकं होती. त्यांच्यातली 5-6 लोकं आलेली नाही आहेत आता काही कारणामुळे. सो चला आता मी हे सगळं आमचं आवरतो, कारण वडे पुऱ्या सर्व झालेलं आहे रेडी. आणि आता जाते त्यांना सर्वांना वाढायला, म्हणजे पूर्ण बुफे सिस्टीम लावणार आहे आणि त्यानंतर ते आपापलं जेवण घेतील, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. इथे जेवण लावायला सुरुवात झालेली आहे आणि हे लोक इथे मस्तपैकी एन्जॉय करत आहेत बघा. गाणी बिणी लावली आहेत या लोकांनी आणि ते मस्त एन्जॉय करत आहेत. आणि आता इथे पुऱ्या तळायला घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता वडे रेडी झालेले आहेत इकडे आणि इथे आपल्या पुऱ्या. तर हा आहे आजचा मेनू. हा इथपर्यंत आहे व्हेज मेनू आणि हा आहे नॉनव्हेजचा मेनू. एकूण आता माणसं जी आहेत ती एकूण 26 माणसं आहेत आणि 26 माणसं जेवलेली आहेत. आम्हाला या लोकांनी 40 माणसांचा अंदाज दिलेला होता, परंतु 26च माणसं आलेली आहेत. ठीक आहे, त्यांचा काहीतरी इश्यू असेल त्याच्यामुळे ती लोकं कॅन्सल झाली आणि आम्ही आता सर्वांना जेवण वाढलेलं आहे. आणि जेवण ते खूप तारीफ करत आहेत, की म्हणजे मी माझ्या तोंडाने काय तारीफ करू. ते लोकांचं चाललेलं होतं की जेवण खरंच खूप छान झालेलं आहे. सो चला आता मी सुद्धा जेवण वाढून घेते, तुम्हाला दाखवते की आता माझ्या जेवणामध्ये काय आहे आणि मी ते सर्व जेवते. मी सुद्धा माझं जेवण घेतलेलं आहे आणि हे आहे माझं जेवण, ज्याच्यामध्ये मी थोडंसं जेवण घेतलं आहे. कारण आता 2:30 वाजलेले आहेत, त्यामुळे मी विचार केला खूप काही जेवायला नको, त्यामुळे सोलकढी मात्र मी घेतली आणि भात, वडे घेतले, चिकन आहे, सुकं चिकन घेतलं आहे, त्याच्यानंतर हा आहे कुर्मा आणि बटाट्याची भाजी. तर आता मी हे जेवण जेवते. प्यार से कसने को कसने को दिल मेरा लग क्या होती हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए नीले नीले अंबर पर चांद जब आए वसंत फूल का प्रेम से गया रे कैसी दावन को दुनिया बदला पावन को दुनिया कैसी दावन को दुनिया बदला पावन को आने अमोल प्रीति से आसरानी जुड़ाए हृदय वसंत फुलकारा प्रेम सलंगया. अशा पद्धतीत होता रुपाली कोकण पर्यटक, जे आमचे रिसॉर्ट आहे. सो त्या रिसॉर्टमध्ये आज सकाळपासून जो कार्यक्रम होता, सो तो कार्यक्रम थोडाफार मी तुम्हाला दाखवला आणि सकाळपासून मी काय केलं सो ते तुम्हाला दाखवलं. अजूनही मी परत सांगते, आमचं जे रिसॉर्ट आहे त्याचा एक वेगळा व्लॉग बनवणार आहे. ज्या दिवशी कार्यक्रम नसेल त्या दिवशी अजूनही आमच्याकडे कार्यक्रम चालू आहे, म्हणजे लोक आहेत अजूनसुद्धा, तुम्हाला आवाज येत असेल. सो ती आता संध्याकाळपर्यंत आहेत, त्याच्यामुळे अगदी रात्र झाल्यानंतर मी इथे काही शूट करू शकणार नाही आहे. सो ज्या दिवशी आमचा अजिबात कार्यक्रम नसेल
त्या दिवशी मी शूट करेन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला आमच्या रुपाली कोकण परेडचा ब्लॉग बघायला मिळेल. म्हणजे कसं आहे मी तुम्हाला सांगते, तो इकडून आमच्याकडनं आचरा बंदर हे अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. मालवणला तुम्ही गेलात तर मालवणसुद्धा एक पाऊण तासावरती आहे. म्हणजे प्रॉपर मालवण, कारण कसं होतं आता गरमीचे दिवस आहेत आणि मे महिन्याची सुट्टी आहे, त्याच्यामुळे बरीच जणं मालवण तारकर्लीला राहतात आणि प्रचंड गरमा असतो त्या ठिकाणी. का तर समुद्राच्या जवळ असल्याने खूप चिकचिकीतपणा जाणवतो, परंतु इथे तुम्ही आरामात रिलॅक्स करू शकता. कोणत्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नाही. तर तुम्हाला सुद्धा कॅराओकेची गाणी ऐकायला येत असतील. सो रात्री 12, 1, 2 लोक तर अक्षरशः 4-4 वाजेपर्यंत आमच्याकडे कार्यक्रम चालू असतो. कारण तसा काही साऊंडचं असं रिस्ट्रिक्शन नसतं जसं बाकीच्या गजबजारच्या ठिकाणी असं, म्हणजे तारकर्ली, मालवण या ठिकाणी तुम्हाला 10 वाजेपर्यंत रिस्ट्रिक्शन असतं, परंतु इथे तसं रिस्ट्रिक्शन नाही आहे कारण इथे ही ओपन स्पेस असल्यामुळे. सो चला, मी आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्लॉग नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.